अंतिम षटक सुनील असेल. इथे पाहूया क्षेत्ररक्षक आहे परंतु दोघांना बीट केला. चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. चौकार. 2 क्षेत्ररक्षक होत. खूप चांगला गॅप शोधला अगदी समोरून. 38 धावा धावफलकावरती. या षटकाला मध्ये पहिल्याच बॉलवरतून सुरुवात केली चौकारांनी. 38 धावा धावफलकावरती. 13 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. अडतीस झाले. 38. 2 षटकामध्ये 34 होत्या. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच गोलवरती चौकार आलाय. सुनीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा वाईट. आणखी एक धाव ऍड होईल. नो बॉल. ओके नो. प्लेट असेल. पुढचा चेंडू प्लेट असेल. थर्ड अंपायर चेक करा बघा. नो आहे का वाईट आहे. वाईट 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 वाईट. इथं मात्र मोठा फटका. बॉल जाईल आउट ऑफ द पार. 7 धावांसाठी षटकार. अगदी घणाघाती फलंदाजी पाहायला मिळाली सागवडी संघाची. ज्याप्रमाणे बुऱ्याने फलंदाजी केली. बुऱ्या जरी बाद झाला असं वाटलं होते धावा थांबतील. त्याच्यानंतर मात्र गणेश आणि सुरेश मैदानावरती दोन्ही फलंदाजीने मात्र चांगला खेळ दाखवला आपल्या टीमसाठी. धावसंख्या 45 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. 45 धावा. सागरची गोलंदाजी खूप चांगली राहिली. धावा रोखल्या होत्या परंतु पुन्हा सुनील आला गोलंदाजीसाठी. त्याच्यावरती हल्ला चढवला. हा चेंडू देखील वाईट. खूप खराब गोलंदाजी पाहायला मिळाली सुनीलची. 46 धावा धावफलकावरती. 50+ पाहायला मिळतील धावा 3 षटकामध्येच. इथे मात्र फेकून दिलाय. बॉल जाईल मात्र. एक मोठा षटकार पाहायला मिळते. उत्तुंग षटकार पाहायला मिळते. फलंदाज गणेशच्या बॅट मधून. आणि धावा 52 धावा. पहा खूप चांगला निर्णय पाहायला मिळाला. टॉस जिंकला होता सागवडी संघाने. टॉस जिंकल्यानंतर बरेच संघ मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय परंतु हा निर्णय अगदी धाडसी निर्णय. बॉल झालं आतापर्यंत 3 झाले. 3 चेंडू झाले. 2 षटकार 1 चौकार. 2 वाईट. 3 झाले आतापर्यंत. पुन्हा एकदम मोठा फटका. काय फलंदाजी पाहायला मिळते. फायनलच्या मॅच मध्ये अगदी धावांचा डोंगर उभा केलाय. समोर डोंगर पाहतो आणि त्याचप्रमाणे इथे मात्र धावांचा डोंगर रचला गेलाय सागवडी संघाने. ते सुद्धा जय दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर बीचच्या विरोधात आपल्या होम ग्राउंडवरती जर बघितलं गेला अगदी पहिल्या सुरुवातीच्या 3 मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी राहिली होती या संघाची. परंतु अंतिम मॅच मध्ये सागवडी संघासमोर मात्र पूर्णपणे नतमस्तक झालेत गोलंदाज.
सागरची गोलंदाजी मात्र चांगली राहिली, 9 धावा खर्च केल्या, परंतु पहिला षटक नितेशचं मागणं, त्याच्यानंतर मात्र सुनीलचं. हा चेंडू देखील जाईल 6 धावांसाठी. षटकार. तर लगातार बघितलं गेलं तर या फलंदाजाने ठोकला तर 4 षटकार. 4 षटकार ठोकल्यात फलंदाजांनी. दरम्यान हा आणखी एक षटकार पाहायला मिळते. 5वा षटकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान ज्या पाहुण्यांचं इथं शुभागमन झाले, सपना विश्वनाथ हेंदारकर, माजी सरपंच पिंपरी गावचे, ह्या आपलं वेलकम, आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 5 षटकार खेचले. धावा पाहूया टोटल आपण पाहू शकाल आपण. तर इथंची निश्चितच विश्वनाथ हेंदारकर यांचं इथंशी स्वागत आम्ही करू शकतो. त्यांचं इथं शुभ आगमन झाले. विश्वनाथ हेंदारकर पाहू शकतो आपण मंचावरती, माजी सरपंच आहेत पिंपरी गावचे. दिलीप खंडू पाटील किरवली गावचे समाजसेवक. तसेच दिलीप खंडू पाटील किरवली गावचे समाजसेवक यांचा देखील शुभ आगमन होतं. या आपण आपलं स्वागत असलेल्या मंचावरती. 71 धावा बनवायच्या आहेत. काय धावा, या हायस्कोर पाहतो आपण 3 दिवसामध्ये.